खासदार विशाल पाटलांनी भाजपला पुन्हा डिवचलं. भाजपच्या पराभवाची सुरुवात जिल्हा परिषदेत सुद्धा त्यांना धक्का बसेल. परिवर्तनाची मशाल आता राज्यभर पेटणार असल्याचं सूचक वक्तव्य. सांगली जिल्ह्यातील पंचायत समितीमध्ये सभापती पदांसाठी आज निवडी संपन्न झाल्या. मिरज पंचायत समितीमध्ये नाट्यमय घडामोडीनंतर सभापतीपद काँग्रेसकडे आलं, तर उपसभापतीपदी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ललिता शेजोळ यांची निवड झाली. पलूस, कडेगाव, मिरज या 3 पंचायत समिती काँग्रेसकडे, वाळवा, शिराळा, कवठेमहांकाळ 3 राष्ट्रवादी शरद पवार, आटपाडी, खानापूर 2 शिवसेनेकडे, तर केवळ जत पंचायत समिती भाजपकडे आलेली आहे. यावरून सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका करत पुन्हा डिवचला आहे. जिल्ह्यात जत तालुक्यापुरतं सभापतीपद भाजपकडे राहील. फसवणूक करून भाजप सत्तेत आलेली आहे. लोकांची निराशा मोठ्या प्रमाणात झाली आहे. महापालिकेतसुद्धा त्यांचा चांगला पराभव जनतेने केला होता, मात्र त्यांनी मागच्या दाराने प्रवेश केला. महापालिकेत शिवसेना, शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवारचे लोक आमच्या पाठिंब्यावर निवडून आले, मात्र ते आमच्या सोबत राहिलेले नाही. त्याची भरपाई पंचायत समिती निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी केलेली आहे. निवडणुकीत मर्यादेच्या पलीकडे पैसा आणि दहशत हे काम करण्याचे बंद करते आणि आता ती वेळ आलेली आहे. कित्येक वेळी पैशाच्या जीवावर आणि दहशतीच्या जीवावर सत्ता सुरू आहे. आता पराभवाची सवय त्यांना करावी लागेल. पंचायत समितीमध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे आणि आता जिल्हा परिषदेत देखील त्यांना पराभवाचा धक्का बसणार असल्याची सडकून टीका करत जिल्ह्यात विचारांच्या एकीकरणाची मशाल एकत्रित आलेली आहे. ती आता राज्यभर पेटायला वेळ लागणार नाही, असं सूचक वक्तव्य देखील त्यांनी केलेलं आहे. सांगली जिल्ह्याच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत 10 तालुक्यापैकी 3 तालुक्यात काँग्रेस पक्षाचे सभापती झालेले आहेत. 4 तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही मिळून 4 ठिकाणी आलेले आहेत. 2 ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 2 आलेले आहेत आणि भाजप मात्र फक्त एका जत तालुक्यापुरतं मर्यादित सभापतीपद राहिलेलं आहे. हे होणारच होतं. ज्या पद्धतीनं फसवणूक करून सत्तेत आलेले भाजप आहे, लोकांच्या निराशा मोठ्या प्रमाणात झाल्या. महापालिकेतसुद्धा त्यांचा चांगला पराभव जनतेने केला होता, मात्र मागच्या दारानं त्यांनी तिथं प्रवेश केला. त्या ठिकाणी शिवसेना मागच्या निवडणुकीतसुद्धा आमच्या सोबतीनं आमच्या पाठिंब्यावर ज्या त्यांच्या 2 सीटा आल्या, ते 2 सीटा त्यावेळेला महापालिकेत आमच्या राहू शकल्या नाही. राष्ट्रवादीचे सुद्धा महापालिकेत आमच्यावर निवडून आलेले लोक, आमच्या पाठिंब्यावर निवडून आलेले लोक आमच्यावर राहू शकले नाहीत. त्याचा भरपाई पंचायत समितीच्या निवडणुकीत मिरज तालुक्यात या दोन्ही पक्षांनी केलेली आहे आणि ह्या ठिकाणी जी निवडून आलेली लोक आहेत ती कुठल्या चिन्हावर आली हे महत्त्वाचं नाही, त्या कुठल्या विचाराचे ते महत्त्वाचं आहे. सगळे एकत्रित एका विचाराची म्हणून ही लढाई लढली होती आणि त्यात पुरोगामी विचार जिंकला, ह्याचा अभिमान आहे आणि समाधानी आहे. भाजपच्या पराभवाला सुरुवात केली असं तुम्ही 2 दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं. खरं तर भाजपने सिरियसली घेतलं नव्हतं वक्तव्य, असून गुरवून टाकलं होतं नरेंद्र पाटलांनी. हे बघा, एका मर्यादेपलीकडे पैसा आणि दहशत ही काम करायची बंद करते आणि आता ती वेळ आलेली आहे. कित्येक वर्ष पैशाच्या आणि दहशत जोरावर सत्तेत राहिलेली आहेत आणि म्हणून मी सांगितलेलं की हे पराभवाची आता ती सुरुवात आहे, त्यांनी सवय करून घ्यावी आणि तुम्हाला पाहायला मिळेल. आज पंचायत समितीत यांची ह्या सांगली जिल्ह्यात दयनीय अवस्था झाली, जिल्हा परिषदला ह्याच्याही पेक्षा दयनीय अवस्था त्यांची होणार आहे. आणि ही जी मशाल सांगली जिल्ह्यात ही एकीकरणाची, विचाराची एकीकरणाची तुम्ही पाहता, ही उद्या राज्यभर मशाल पेटायला वेळ लागणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.